15 दिवस, 8 दिवस, 3 दिवस, 1 दिवस. म्हणजे ह्या 15 दिवसातच पुढच्या 8 दिवसात म्हणजे जे की दुसरी रिव्हिजन टाकणार आहे त्याच्यात आपण काय करणार आहे ते अगोदरच परत ठरवायचं नाही की मी 8 दिवसात काय त्या 8 दिवसात मी आज हे वाचू का ते वाचू. त्या 15 दिवसात जो सब्जेक्ट वाचायला चालू कराल त्याच दिवशी लिहायचं की मला नेक्स्ट रिव्हिजनला फक्त हेच चॅप्टर वाचायचे, हे चॅप्टर माझे क्लिअर झालं 8 दिवसात. ते झालं 8 दिवसामध्ये तुम्ही ह्याच्यातनं जे क्रक्स काढला की नोट्स आहेत बाबा, पीवायक्यू रिव्हिजन बाबा किंवा टेस्ट सिरीजचं वाचायचं ते तुम्ही 8 दिवसात करायचं. परत उरलेले 3 दिवसात काय आपण करतो की राहिलेले ऍक्ट असतात, काही समित्या असतात, आयोग असतात, टेबल्स असतात, घटनादृष्टी असतात, आर्टिकल महत्वाचे असतात किंवा जे काही इम्पॉर्टंट गोष्टी घडल्या त्या त्याच्यात करायचं. एक दिवस तुम्ही एक्झामच्या आदल्या दिवशी किंवा कुणाला दूर जायचं असतं तर त्यांनी तिकडे जाण्याचा प्लॅन करतात किंवा काही स्वतःच ॲनालिसिस करतो, कोणी स्वतःला पुश करायचा विचार करतात. ह्या गोष्टी तुम्ही या प्रकारे तुम्ही तुमचं डिवायडेशन करा. 1-2 दिवस मी त्यामध्ये 30 दिवसापैकी बफर ठेवलेला आहे की बाबा काही दिवस तुम्ही सुट्टी घेणं पण गरजेचं किंवा घ्याच असं नाही, पण ज्या दिवशी विकनेस वाटेल त्या दिवशी तुम्ही थोडा आराम करणं पण चालतं ते आणि केलंच पाहिजे कारण की ते आपण काय मशीन नाही, ह्युमन आहे.